नमस्कार. आज 7 नोव्हेंबर 2023 वार आहे मंगळवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी आहे मागील दाराने ओबीसीमध्ये प्रवेश, सरकारच्या धोरणांवर भुजबळ यांचा आरोप. कुणबी प्रमाणपत्राचे दुकान मांडल्याची त्यांनी टीका केलेली आहे. आता खऱ्या अर्थाने पाहिलं तर परत तोच इश्यू झालेला आहे ओबीसी आरक्षणाबद्दल वगैरे. व आता नेमकं झालेलं काय, इकडून फोर्स येते व इकडून फोर्स आली, अशा पद्धतीने म्हणजे महाराष्ट्राला कदाचित दोन डिवायडेशन वगैरे करण्याचा इथे प्रयत्न चालू आहे असं आपण इथं बेसिकली पाहू शकतो. ओके, म्हणजे आता मंत्रिमंडळात असणारे किंवा एक मंत्री असणारे जर असे वक्तव्य वगैरे जर करत असतील तर अगदीच महाराष्ट्र पेटून वगैरे उठू शकतो, कारण यांचं वक्तव्यच तशा पद्धतीने त्याने दिलं होतं. पण आपण त्याला जास्त भडकावा वगैरे द्यायचा नाही किंवा आपल्याला त्याबद्दल हे नाही आहे. त्यामुळे मी म्हणजे अगदीच आपल्या सर्वस्व म्हणजे जे बुद्धीला पटतं वगैरे ना तुमच्या, ते तुम्ही योग्य पद्धतीने करा असंच मी तुम्हाला म्हणण्याचा एक सल्ला देईन. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा. राज्यपालांनी आत्मपरीक्षण करावे, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. निष्क्रियतेवर कठोर तारेषे त्यांनी ओढलेली आहेत. पहा, पंजाबचे जे गव्हर्नर आहेत त्यांनी 7 बिल काय केलेले होते, अगदीच राखून ठेवले होते. मग त्या 7 बिल विरोधात अगदीच पंजाब गव्हर्नमेंट कुठे गेली होती, सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती. मग सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या गेल्या किंवा जेव्हा सुनावणी चालू होती त्या दरम्यानच लगेच पंजाबच्या गव्हर्नरने काय केलेलं आहे, तिथे हालचाली वगैरे चालू केल्या त्या बिलला पास करण्यासंबंधी वगैरे. ओके, मग हे सुप्रीम कोर्टाला जेव्हा निदर्शनास आलं तर सुप्रीम कोर्टाने म्हटले की आता फक्त ही एकाच बाबतची नाही आहे किंवा फक्त हे एका राज्याचं नाही आहे, तर याच्यापूर्वी तेलंगणाचं पण असं झालेलं होतं. पहा, ओके, तेलंगणामध्ये पण असंच हीच सिच्युएशन वगैरे झाली होती. जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू होती तेव्हा लगेच त्यांनी काय केलं होतं, कायद्याचं रूपांतर वगैरे त्यांनी परमिशन दिलेली होती. मग असं का करत आहात म्हणून आत्मपरीक्षण वगैरे करा असं सुप्रीम कोर्टाने काल अगदीच सुनावलेलं पण आहे तिथे. ओके, त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज विलन बचित असं झालेलं आहे, म्हणजे अगदीच टाईमआउटमध्ये त्यांना पहिलेच खेळाडू झालेले आहेत. ओके, त्यामुळे आय थिंक हे सर्व जणांना कालची न्यूज वगैरे नक्कीच माहिती असेल. त्यानंतर पुढची बातमी पहा. मुंबईतील आतषबाजीवर उच्च न्यायालयाचे निर्बंध. म्हणजे जे दिवाळी प्रदूषण आहे किंवा हवा प्रदूषण वगैरे होत आहे त्यामध्ये काय होतं, फटाक्यांचं पण रोल महत्त्वपूर्ण आहे. मग ते फटाके अगदीच कमी प्रमाणात वगैरे वाजवण्यात यावे त्यासाठी त्यांनी काय केलं आहे, 7 ते 10 म्हणजे रात्री 19 हार्स ते 22 हार्सपर्यंत त्यांनी काय दिले, परमिशन वगैरे दिलेले. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही म्हणजे फटाके वगैरे फोडू नका. तसं बॉम्बे हायकोर्टाने काय केलं आहे, मुंबई ब्रह्मनगरपालिका जी आहे, महानगरपालिका जी आहे, त्यांनी निर्देश तशा पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत. ओके, चांगली गोष्ट आहे व ती काळाची गरज पण आहे. पहा, म्हणजे अगदीच हवा प्रदूषणाचं जास्त आपल्याला म्हणजे हवा प्रदूषणाचे जे केसेस आहेत ते आपल्याला वाढतानाचं आपल्याला महाराष्ट्रात पण आता दिसत आहेत. ओके, त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखतींचे नियोजन सुरू. राज्य लोकसेवा आयोगाचे स्पष्टीकरण काल देण्यात आलेलं आहे. पण असं जर असेल तर पहा, सुशिक्षितांची बेरोजगारी वाढण्यामागे एक सरकारचं पण एक धोरण अगदीच तिथं परिणामकारक ठरतं, हे आपलं या MPSCच्या कारभारामधून वगैरे दिसून येत आहे. आता याबद्दल काय झालेलं आहे, आज एक लेख आलेला आहे, ते पण आपण नक्कीच वाचणार आहोत. त्यानंतर इथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज दिसत नाहीये, त्यामुळे आपण पुढे जाऊयात. मुंबई उच्च न्यायालयाचा यंदा 80% खटल्यांचा निकाल. व्यावसायिक प्रकरणांच्या निकालांची गती जी आहे ना ती दुप्पट झालेली आहे. म्हणजे पहा, आपल्याकडे तुम्ही वकील जर पाहिलात ना तर जास्त कॉन्स्टिट्युशनल लॉयर जास्त नाही येतात सध्याला आपल्याकडे. तर कोणते आहेत, टॅक्सेशन, त्यानंतर अगदीच जे व्यापारी मंडळ वगैरे आहेत ना त्याचे जास्त लॉयर्स वगैरे आपल्याला दिसतात. कशामुळे तिथं, कारण तिथं जास्त पैसा आहे. मग झालं पण असंच आहे, बॉम्बे हायकोर्टामध्ये जी केसेस वगैरे कंपनीमार्फत वगैरे व्यावसायिक प्राधिकरण वगैरे जे आहेत, म्हणजे व्यावसायिक केसेस वगैरे जे असतात पैशा बाबतीतच्या वगैरे, मग त्याच्या केसेसचा जास्त निपटारा वगैरे लवकर झालेला आहे असं आपल्याला बॉम्बे हायकोर्टाचा 80% म्हणजे जे खटले आहेत ना ते आपण लवकरात लवकर पार वगैरे केले, यशस्वी येतं दिसत आहे वाटचाल. मग पहा, हे बेसिकली कशामुळे झालेलं आहे, तर अगदीच वकिलांची पण संख्या आपल्याला इथं काय जास्त दिसत आहे. बरोबर, वकिलांची पण संख्या जास्त आहे. त्यानंतर सेटलमेंट काही वेळा करून घेतलं जातं. यासोबतच आणखीन एक म्हटल्यानंतर बॉम्बे हायकोर्टामध्ये एक बॉडी आहे स्वतंत्र, जी काय करते तर फक्त त्याच केसेसची वगैरे सुनावणी करते. त्यामुळे होतं काय, तर लवकरात लवकर आपल्या केसेसचा वगैरे निपटारा इथं भेटतो. त्यामुळे पहा, जर UPSCमध्ये वगैरे प्रश्न जर आला तर तुम्ही हे एक सोल्युशन देऊ शकता की बॉम्बे हायकोर्टाची एक केस स्टडी वगैरे आहे, त्याचं तुम्ही इथं कोटेशन वगैरे जर दिलात तर ते तुम्हाला अगदीच बेटर वगैरे तिथं होऊ शकतं. त्यानंतर पुढचा पहा, राज्याला अजूनही फायर वॉच प्रणालीची प्रतीक्षाच आहे. म्हणजे आपण आज सध्याला जर आग वगैरे जर लागली तर आपल्याला ते कसं समजतं, तर नासाचे जे उपग्रह आहेत ना त्या नासाच्या उपग्रहाला पहिल्यांदा समजतं की रात्री वगैरे जर वनवा वगैरे जर लागलेला असेल कुठे, तर ते डायरेक्टली तिथून कॅप्चर वगैरे केलं जातं. मग ते नासामधून भारतात येतात. मग भारतामधून जे आपले अधिकारी वगैरे त्यांना येऊन तिथं काय करतात, त्यांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती वगैरे ते मेसेज जातात. म्हणजे एवढी जास्त चिरकाल वगैरे इथं थोडीशी प्रक्रिया आहे. पण
आपण जर आपलेच उपग्रह वगैरे स्वतःच्या जर अवकाशात वगैरे सोडले, तर काय होईल पहा, इस्रोकडून डायरेक्टली जिथे-जिथे आपले हे आहेत, म्हणजे काय म्हणतो डिपार्टमेंट आहेत, त्या डिपार्टमेंटला जर त्यांची तशा पद्धतीने तिथे अगदीच म्हणजे त्यांचं ऑफिस वगैरे जर दिलं, त्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जर तशा पद्धतीने ऑफिस दिलं सॅटेलाईटचं स्कॅनिंग वगैरे करण्यासाठी, मग आपल्याला किती एफिशियन्सी वगैरे ते होईल व आपण जे वणव्यामधून जे आपले जंगल वगैरे म्हणजे सध्याला जे जंगलांचं प्रमाण कमी होत आहे वणव्यांमुळं, मग ते प्रमाण पण कमी होण्याचं इथं काय म्हणजे अगदीच त्या प्रमाणाला पण आपण रोखणं सॉरी म्हणजे वणवा रोखण्यात आपल्याला नक्कीच यश वगैरे मिळू शकेल. पण आपण आता सध्याला ची मदत घेतो. त्यामुळे हे जे सर्व आहे ना, यामध्ये खूप विलंब वगैरे आपल्याला प्रतीक्षा करावी लागते. हे आपल्या इथं बेसिकली या गोष्टीमधून सांगता येतं. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे पहा अगदी आपल्यासाठी काही गरजेचे दिसत नाही आहे. ओके, महादेव बेटिंग ॲपचं जे म्हणजे हे आहे प्रकरण वगैरे आहे त्याबद्दल देण्यात आलेलं आहे. पण मला वाटत नाही की यूपीसी वगैरे तशा पद्धतीने प्रश्न विचारेल. आता रेग्युलेटरी बॉडीवरती यूपीसीने प्रश्न विचारले आहेत. पण महादेव बेटिंग ॲपबद्दल काही सांगता येत नाही. पण जरी असेल ना ते, तर Win20 किती आता पुढल्या वर्षाची Win24 सिरीजमध्ये मृणाल सर तुमचं ते कव्हर करून घेतील. मग तेव्हा मी तुम्हाला सांगेल की मृणाल सरांचे किंवा क्लासेस वगैरे तेव्हा तुम्ही मृणाल सरांकडून ते शिकून घ्यायचं आहे. ओके, आय होप ते पण डन झालेलं आहे तुमचं. त्यानंतर पुढे दिल्लीत पुन्हा सम विषम वाहन क्रमांक योजना. ही सम विषम वाहन योजना काय आहे, तर अगदीच आज किती तारीख आहे, 7 तारीख आहे. ही 7 कशी आहे संख्या, विषम संख्या आहे, बरोबर. मग अगदीच या तारखेला आपण विषम गाडी वगैरे यूज करायचं आहे. अशा पद्धतीने ते काय आहे, एक स्कीम आहे. ओके, म्हणजे एक सम, त्यानंतर एका दिवशी सम, तर दुसऱ्या दिवशी विषम. ओके, अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, दिल्लीमध्ये सम विषम गाड्या वगैरे वापरतात. यामुळे काय होईल पहा, तर प्रत्येकजण आपली गाडी रस्त्यावर वगैरे घेऊन येणार नाही. म्हणजे काही जरी काम, आता मला अगदीच दूध जर आणायचं असेल तर मी डायरेक्टली एकट्यालाच आणायचं आहे, तर माझी मी स्वतःची कार वगैरे जर घेऊन जात असेल, म्हणजे आता आपल्याकडे नाही तरी पण आपण तशा पद्धतीने दिल्लीमध्ये राहतो असं आपण काय करूयात, आपण म्हणजे एक इमॅजिन करूयात, तर मी फक्त एक कार घेऊन ती आणण्यासाठी जर जात असेल तर किती ते दुर्दैव आहे. म्हणजे त्यामधून जे घटक वगैरे निघणार आहेत, कारच्या प्रदूषण वगैरे होणार आहे, त्याला मदत होते. त्यासाठी आपण काय केलं, मग सम विषम हे जर केलं ना, म्हणजे अगदी एका दिवशी समवाल्यांनी दुसऱ्या दिवशी विषमवाल्यांनी जर असं केलं, तर आपल्याला काय मदत होणार आहे, अगदीच मदत होईल. म्हणजे प्रदूषण वगैरे रोखण्यासाठी व जे वाहनांची ट्रॅफिक वगैरे आहे ती पण कमी होईल, असं आपल्याला इथं बेसिकली या गोष्टीमधून सांगता येतं. ओके, त्यानंतर पुढे या. आता देवेंद्र फडणवीस याबद्दल दिलेलं आहे, त्यामुळे मी याला स्किप करत आहे. व हे कोण लिहिलेलं आहे, तर भाजपचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी लिहिलेलं आहे व त्यांची वाहवा इथं करण्यात आली आहे. ते मला डायरेक्टली त्या टायटलवरून समजलं, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे त्याला. डन. त्यानंतर भूक निर्देशांकबाबतचं सत्य. आता पहा, भूक निर्देशांकबाबतचं सत्य काय करतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अमान्य करतं. बरोबर आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भूक निर्देशांकबाबतचं सत्य अमान्य करतं. पण जेव्हा नरेंद्र मोदी अगदीच निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये रेवडी कल्चर दुसऱ्यांना, म्हणजे अगदीच रेवडी वगैरे तुम्ही देऊ नका तसं सांगत असतात, पण जेव्हा आपण स्वतःच जाऊन काय म्हटले, 5 वर्ष पुढची जी आहे ती आम्ही तुम्हाला काय देणार आहोत, म्हणजे अगदीच कोणीही परिवार अगदी उपाशीपोटी झोपू नये, हे मला असं वाटतं, असं त्यांनी तिथं स्पष्ट कर, म्हणजे तशा पद्धतीने त्यांनी त्या भाषेत वगैरे म्हटलेले आहेत. म्हणजे पहा, गरिबांस उपाशीपोटी झोपायची वेळ येणे मला पाहवत नाही, असं नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य होतं. मग त्यासाठी त्यांनी काय म्हटलं की 5 वर्ष आपण काय अन्न जी योजना होती, म्हणजे मोफत अन्नधान्य योजना जी होती, ती 5 वर्षासाठी पुढील काळासाठी आम्ही वाढवणार आहोत, असं त्यांनी वक्तव्य केलं. मग त्यावरून हे सर्व काय झालेलं आहे, म्हणजे त्याच्यानंतरचे जे विचार आहेत ते आता इथं फुटलेले आहेत. मग पहा, एकीकडे आपण काय म्हणतो, जे भूक निर्देशांक वगैरे येतो ना, ग्लोबल हंगर इंडेक्स. आता ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आपला भारताचा कितवा क्रमांक आहे ते मला अगदी तुम्ही सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये. तर पहा, त्या GHIला आपण काय म्हणतो, नाही आमच्यासाठी ते नाही वगैरे, किंवा ते आमच्या सेंट्रिक वगैरे देत नाहीत रिझल्ट वगैरे, असं आपण एकीकडे काय म्हणतो, त्यांना शिवा देतो. बरोबर आहे, म्हणजे सॉरी, पण तशाच पद्धतीने आपलं वक्तव्य असतं, आपण त्यांना झुगारत नाही किंवा त्यांना आपण मान्य देत नाही. ठीक आहे, एकीकडे GHI आपण मानलं नाही आहे, पण दुसरीकडे गेल्यानंतर तुम्ही काय करता, तर अगदीच आपण गेल्या वर्षीची जर आकडेवारी वगैरे पाहिली, तर 81 कोटी लोक काय केले होते गेल्या वर्षी. म्हणजे अगदीच तुम्ही BJPचं जर बॅनर वगैरे जर पाहिलं असाल, किंवा अगदी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जर आकडेवारी जर पाहिली असेल ना, तर त्यांनी स्वतः लिहिलेलं होतं की 81 कोटी जनतेला आम्ही काय केलेलं आहे, अन्नधान्य वगैरे मोफतपणे वाटलेलं आहे. व आपल्या देशाची जर लोकसंख्या पाहिली तर 130 कोटी आहे. बरोबर, 130 कोटीपैकी 81 कोटी जर जनता असेल, तर 2/3 ही जनता आहे. 2/3 जनता आज काय आपली उपाशीपोटी राहते, म्हणजेच काय फक्त ती सरकारच्या भरोशावर जगत आहे. म्हणजे एवढं दुर्दैव आपल्या देशाचं आहे. मग पहा, हे शाश्वत सत्य असताना आपण काय म्हणतो, पुढील 5 वर्ष काय होणार आहोत, आपण अगदी जागतिक महासत्ता किंवा जागतिक आर्थिक महासत्ता होणार आहोत. बरोबर आहे, $5 कोटी वगैरे आपली काय होणार आहे, म्हणजे $3 मिलियन वगैरे जसं काही आहे ते इकॉनॉमिक वगैरे. तर तशा पद्धतीने होण्याचं आपलं स्वप्न पण आहे. ओके, $5 लाख कोटी स्वप्न आपण म्हणत आहेत पुढल्या 5 वर्षामध्ये, हे पण तुम्ही मान्य केलेलं आहात. मग पहा, एकीकडे तुम्ही काय म्हणता की 5 लाख कोटी अर्थव्यवस्था होणार आहे आपली, $5 लाख कोटी
एवढी अर्थव्यवस्था जर होणार असेल तर मग हे 81 कोटी जनतेला पण रोजगार वगैरे नक्कीच भेटतील ना त्या 5 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेमध्ये. पण तुम्ही काय म्हटलं ते तुम्हाला पण माहिती आहे की ते मिळणार नाहीत. ओके, म्हणजे ते तुम्हाला पण माहिती आहे की पुढील 5 वर्षामध्ये 5 लाख कोटी डॉलर्सची जरी अर्थव्यवस्था झाली ना तरी या लोकांना रोजगार मिळणार नाहीत. ही गरीबाचे गरीबच राहणार आहेत. हे तुम्ही स्वतःच्याच म्हणजे जे प्लॅन वगैरे तुम्ही काढला त्यामधून हे तुम्ही स्वतः मान्य केलं. हे पहिल्यांदा आपल्याला समजायला हवं. ओके, कारण पहा 5 लाख कोटी अर्थव्यवस्था कशा पद्धतीने होणार आहे, म्हणजे जी डॉलरमध्ये अर्थव्यवस्था होणार आहे ना ती कशामुळे, जे श्रीमंत लोक आहेत, जे 10% श्रीमंत व्यक्ती आहेत ना त्यांच्या मार्फतच ही सर्व अर्थव्यवस्था वगैरे होईल. आणि जे गरीब आहेत ना ते खूपच गरीब होणार आहेत. म्हणजे ही कोविड नंतर तर खूप दरी वाढलेली आहे आपली. म्हणजे गरीब जे आहेत ते आणखी गरीब होणार आहेत. म्हणजे श्रीमंत असतील ना ते आणखी जास्त श्रीमंत होतील. व ही दरी आता कुठं भरून काढण्यासारखं वगैरे आपल्याला चान्सेस दिसतच नाही. त्यामुळे पहा एकीकडे आपल्या देशाचं काय म्हणत आहोत भवितव्य आपण की 5 लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्था आपली पुढील 5 वर्षामध्ये होणार आहे. तर दुसरीकडे आपण काय म्हणतो पुढील 5 वर्ष आपण 81 कोटी जनतेला म्हणजे फक्त आपण जे सरकार जे आहे सरकारच पोचणार आहे किंवा सरकारचं जे अन्नधान्य वगैरे प्राप्त होईल त्यावरच आपण त्यांना काय म्हणजे पालन पोषण वगैरे त्यांचं होणार आहे किंवा ते त्याच्यावरतीच जगणार आहेत, सरकारवरती जगणार आहेत, असं आपण इथं डायरेक्टली हे वास्तव समजलं. ठीक आहे, हा एक मुद्दा तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर पहा तुम्हाला माहिती आहे मागच्या अगदीच 2-3 महिन्यापूर्वी गव्हाची किंमत वगैरे वाढलेली होती आणि गव्हाला काय केलं आहे आपण म्हणजे बॅन केलं आहे. दुसऱ्या देशाला आपण गहू देत नाही आहे. आणि गेल्या वर्षीपासून काय करत आहोत आपण तांदूळ पण देत नाही आहे. बरोबर, गहू तांदूळ वगैरे आपण यांचं काय केलेलं आहे अगदीच त्यांना आपण एक्सपोर्ट वगैरे करत नाही आहे. बरोबर, एक्सपोर्ट का करत नाही आहे, आपल्याकडे त्याचा साठा नाही असं म्हणून आपण एक्सपोर्ट करणं बंद केलेलं आहे. हे पहिल्यांदा तुम्ही प्लीज मान्य करा. म्हणजे अगदीच तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला गोलू बनवलं जात आहे हे तुम्हाला कदाचित लवकर समजून येईल. आता याचा MPSC मध्ये कदाचित गरज नाही आहे, परंतु अगदी तुम्हाला नागरिक म्हणून समजण्यासाठी तर खूप याचं महत्त्व होणार आहे. एकीकडे काय म्हणतो आपण गहू म्हणजे व्हीट आणि राईस याचं काय करतो आपण एक्सपोर्ट बंद केलेले आहे. का तर आपल्याकडे पुरवठा नाही म्हणून आपण याचं एक्सपोर्ट बंद केलं. एक्सपोर्ट बंद केलं म्हटल्यानंतर काय झालं पहा याचा भाव वाढलेला आहे देशाभरामध्ये. ओके, याची भाववाढ नक्कीच झालेली आहे. मग पहा एकीकडे भाववाढ झाली व आज सरकार आपला मोफत अन्नधान्य योजनेमध्ये काय देणार आहे मग तुम्हाला तर अगदीच म्हणजे अगदीच गहू आणि राईस देणार आहे, म्हणजे तांदूळ देणार आहे. गहू आणि तांदूळच तुम्हाला काय राशनमध्ये देणार आहेत. पण आपण एक्सपोर्ट बंद केली, कशामुळे बंद केलेली आहे एक्सपोर्ट तर आमच्याकडे उत्पादन वगैरे तेवढं नाही म्हणून आपण ते बंद केलं. मग पहा होतं काय आहे इथं नेमकं भाववाढ झालेली असताना ओके, एवढी भाववाढ झालेली असताना मग सरकार हे पैसा वगैरे कुठून खरेदी करणार आहे, म्हणजे आपल्याकडेच गव्हाचा तर साठा आपल्याकडे नाही आहे. मग एवढं असताना देखील भारत सरकार कुठून खरेदी करणार आहे. मग आता पहा लेखकांनी इथं काय म्हटलेलं आहे की लेखकांनी असं म्हटलं की हे एक मास्टर प्लॅन आहे. मास्टर प्लॅन कसा, आता पहा एखादे कॅपिटलिस्ट वगैरे असेल. ओके, या कॅपिटलिस्टला आपण सांगितलं की बाबा तू गव्हाचा आणि तांदळाचा साठा आज करून ठेवायचा आहे. ओके, आज गव्हाचा आणि तांदळाचा साठा करून ठेवलास, यांचा साठा करून ठेवल्यानंतर काय होईल पहा मार्केटमध्ये गहू आणि तांदूळ काय कमी प्रमाणात येतील. बरोबर आहे, मार्केटमध्ये गहू आणि तांदूळ पाहायला पण मिळणार नाहीत. मग होतं काय पहा अगदीच गरिबी तर आहे जे देशात हे माहिती आहे सरकारला. मग सरकार पुन्हा काय केलेलं आहे पहा ओके, म्हणजे एकीकडे साठा करून ठेवलेला आहे म्हणजे एखाद्या कॅपिटलिस्ट व्यक्तीने आणि मार्केटमध्ये आता काय गहू आणि तांदूळ नाही आहेत. त्यामुळे काय झाले भाववाढ तर अगदीच जास्त झालेली आहे. भाववाढ झाली कशामुळे तर कारण जनतेला ते पाहायला भेटत नाही आहे व देशामध्ये गरिबी पण वाढलेली आहे. अशी ह्या 2 सिच्युएशन आपल्याकडे काय कॉन्स्टंट आहेत. ओके, या 2 सिच्युएशन कॉन्स्टंट आहेत व अगदीच हे केंद्र सरकारची सिच्युएशन आहे. मग केंद्र सरकार काय करेल पहा बॅकडोर एंट्री करून हा जो गहू तांदूळ वगैरे त्यांनी साठा केलेला होता त्या साठा तो वापस विकत घेईल यांच्याकडून व इथं गरीब जनतेला वगैरे वितरित करेल. मग या दरम्यान ह्या सर्व प्रोसिजरमध्ये फायदा कोणाचा आहे तर ज्या व्यक्तींनी ह्या जे कॅपिटलिस्ट होता ना ज्यांनी साठा केला होता ना त्या व्यक्तीचा इथं खूप परिपूर्णरित्या फायदा आहे. मग पाहता इलेक्ट्रॉल बॉन्डची केस जी आहे ती इथं का महत्त्वाची ठरत आहे तर तेच कारण आहे एखादी उद्योजक जर अशा पद्धतीने केंद्र सरकारला जर मदत करत असेल व बॅकडोर एंट्रीद्वारे तोच पैसा म्हणजे तसं म्हणायला नाही पाहिजे पण तेच आहे सत्य तर की तोच पैसा परत पुन्हा कुठं येणार आहे तर राजकीय पक्षाच्या कार्यालयात जर येत असेल तर आपल्या देशाला जेव्हा इंग्रजांनी लुटलं होतं अगदी तशा पद्धतीने आज कदाचित हे लोक लुटत आहेत. हेच इथं लेखकांना इथं बेसिकली म्हणायचं आहे की पहा एकीकडे आपण काय म्हटलं की आपल्या देशामध्ये गहू आणि तांदूळ नाहीत असं आपण एकीकडे म्हटलो व दुसऱ्याच दिवशी आपण जाऊन काय म्हणत आहोत जेव्हा भाव वाढले तेव्हा आपण दुसऱ्या दिवशी म्हणत आहोत की आम्ही गहू आणि तांदूळ तुम्हाला मोफत देऊ. म्हणजे हे किती एक आपलं म्हणजे गोलू बनवण्याचं वगैरे काम केलं जात आहे किंवा म्हणजे आपला खरंच म्हणजे आपल्याकडे बुद्धीच नाही अशा पद्धतीने वक्तव्य वगैरे होत आहे की काय असं इथं लेखकांनी पण म्हटलेलं आहे. आता मी हे सर्वस्व काही हे म्हणत नाही आहे पण आता इथं आय थिंक जर पाहिलात ना तुम्ही तर हे तुम्हाला अगदीच समजून येईल की कशा पद्धतीने लेखक वगैरे इथं चिडलेले आहेत किंवा मी पण असं का बोललेलं आहे. ओके, फक्त तुम्ही मनावर घेऊ नका पण अगदी
कशा पद्धतीने ह्यांचं जे मागचे दरवाजे वगैरे चालत आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता छगन भुजबळ यांचं वक्तव्य पण त्याबद्दल मी तेच म्हटलं की तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार वगैरे कार्य करत राहा. कारण पहा, एकीकडे मराठा आरक्षणाचा इश्यू उचलत असताना दुसरीकडे लगेच ओबीसीचा पण इश्यू जर उचललात तुम्ही तर काय होईल, म्हणजे जाळपोळ नक्की होणारच ठरली ना. मग या दरम्यान कोणाची पोळी शेकणार आहे, तर अगदीच राजकीय पोळी इथं शेकून जाईल. ओके, त्यामुळे पहा या दरम्यान नुकसान कोणाचं होणार आहे, तर नुकसान होतं ते आपल्या सामान्य जनतेचं इथं नुकसान होतं. हीच समस्या आहे. आपला हे सर्वजण लोक म्हणजे अगदी गोलूबच्चा करून करून ठेवण्यामध्ये किंवा आपला म्हणजे एकीकडे लॉलीपॉप देऊन आपल्याला शांत बसवण्यामध्येच इथं सर्व काही चालू आहे. हे आपल्या इथं बेसिकली या वक्तव्यामधून वगैरे दिसत आहे. आता कदाचित पहा तुमचे व्ह्यूज माझ्यासोबत वगैरे जुळत नसतील, पण जर लेखमध्ये अशाच पद्धतीने दिलेलं आहे, मी ते एक्सप्रेस करण्याचा वगैरे प्रयत्न केलेला आहे. ओके, जर शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही एक्सेप्ट करा, अन्यथा काही नाही, तुमची थेअरी वगैरे दुसरी असू शकते नक्कीच. ओके, आता अगदीच म्हणजे रेवडी कल्चरबद्दल पण पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात, पण त्यांच्या ह्या वक्तव्याच्या विरोधातच हे सर्व काही आहे, हे मला बिलकुल इथं म्हणायचं आहे व लेखकांनी पण इथं तेच म्हटलेले आहेत. आय होप तुम्हाला हे सर्व लेख वगैरे जो होता ते समजलेला आहे व तुम्हाला याच्या पुढचं म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे कोणतं पण वक्तव्य वगैरे जर आलं तर त्याला कशा पद्धतीने आपल्या UPSC पण जुळवायचं आणि आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण कशा पद्धतीने जुळवून घ्याल हे तुम्हाला अगदीच समजलं असेल असं मी इथं म्हणजे नमूद करू इच्छितो. त्यानंतर पुढचं आहे, भरती रखडल्याने विश्वासार्हतेला ओहोटी. आता झालेलं काय पहा, आपण काल पाहिलेलं आहे, सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली असून देखील त्यांना काय झालेलं आहे, त्यांनी पदभार वगैरे स्वीकारला नाही. मग त्याबद्दल हे लेख दिलेला आहे की पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये 75,000 ची भरती होणार होती. 75,000 नवनियुक्त कर्मचाऱ्यांची वगैरे भरती होणार होती. पण त्याचं स्वप्न इथंच भंगलेलं की आहे की काय, असं इथं लेखकांचं वगैरे म्हणणं आहे. पण खरं अर्थ पाहिलं तर हे सुशिक्षित बेरोजगार यांच्या जखमीवर मीठ चोळल्यासारखंच आहे, असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. त्यामुळेच इथं लेखक म्हणत आहेत पहा, की सरकारच्या विश्वासार्हतेचा देखील हा प्रश्न आहे. म्हणजे एकीकडे सरकार म्हणतं की आम्ही तुम्हाला नक्कीच रोजगार देऊ व दुसरीकडे म्हणतं आम्ही म्हणजे दुसरीकडे ज्या व्यक्तीची नियुक्ती वगैरे करण्यात आलेली आहे त्या व्यक्तीला पदभारच देण्यात आलं नाही किंवा त्यानं स्वीकारलंच नाही, तर ही खूपच दुर्दैव वगैरे आहे. म्हणजे हे सर्व जी कामं आहेत ती फास्ट ट्रॅकमध्ये वगैरे व्हायला हवेत, पण सध्याला तर त्याचं वास्तव दुसरीकडेच दिसत आहे. त्यामुळे हा लेख दिलेला आहे. त्यानंतर फिन इन्फ्लुएन्सरवर सेबीचा दंडुका. म्हणजे झालं काय पहा, म्हणजे अगदीच तुम्ही शेअर मार्केटबद्दल वगैरे जर इन्व्हेस्ट वगैरे जर करायचा जर प्रयत्न केला तर आपल्याला ते डायरेक्टली समजत नाही की आपण कोणत्या कंपनीमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करायला हवं. मग त्यासाठी आपण कोणाची तरी मदत घेतो. त्या व्यक्तीची मदत घेताना तुम्ही त्याला म्हणतात फिन इन्फ्लुएन्सर. ओके, ते काय करतात तर आपल्याला सांगतात की म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही या कंपनीमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करा. मग त्यापैकीच एक होते पहा, बाप ऑफ चार्ट म्हणून अशा पद्धतीने यूट्यूब चॅनल वगैरे होतं त्यांचं. मग त्यांना आता सेबीने वगैरे अटक केलेली आहे व त्यांना 17 कोटीचा दंड पण दिलेला आहे. मग सेबीचं म्हणणं काय आहे की जो व्यक्ती तुम्हाला 200 ते 300% काय हे 200 ते 300 पट तुम्हाला परतावा वगैरे मिळवून देण्याचा प्रयत्न करत होता, त्यालाच मागेच्या काही कालावधीमध्ये भरपूर लॉस वगैरे झालेला आहे. आता इथं लॉस दिलेला आहे, पण आता ते मला 84 सॉरी म्हणजे दुसरीकडे आहे आय थिंक, म्हणजे 95% बरोबर असल्याचे दावे नाही. म्हणजे इथं आता जाऊ द्या, ते इथं मला दिसत नाही, पण त्याला स्वतःला तोटा झालेला होता. ओके, म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःला तोटा झालेला होता तो आपल्याकडून काय करत होता, मग यूट्यूब चॅनलवर वगैरे जाऊन किंवा अगदीच टेलिग्राम त्यानंतर इंस्टाग्राम वगैरे यावरती जाऊन तो काय करायचा, तर लोकांना अशा पद्धतीने मला म्हणजे एवढी फीस द्या, मी तुम्हाला तशा पद्धतीने गाईड करेन व माझे जे हे आहेत अनुमान आहे ते 95% यशस्वी असतात व तुम्हाला 200 ते 300च्या पट काय मिळेल, रिटर्न वगैरे मिळेल, अशा पद्धतीने तो लालूच वगैरे लावायचा, असं सेबीने वगैरे त्याच्यावरती आरोप केलेले आहेत. मग आता ही न्यूज मी काय घेतली तर माझं सांगण्याचा उद्देश हाच की पहा, सेबी म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करत आहात ठीक आहे, परंतु पहा सेबी ही सॉरी म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही वगैरे करत आहात ना, तुमच्यामुळे ते तिथं आपलं हे चढाव उतार वगैरे बिलकुल येत नाही आहेत. आता कधी मला जर टॉपिक वगैरे जर बोलायचा जर वेळ भेटली ना मनी लॉन्ड्रिंगबद्दल, त्यावेळेस आपण बोलूयात. मग तिथे तुम्हाला समजून येईल की मनी लॉन्ड्रिंगमुळे जे चढउतार आज शेअर मार्केटमध्ये येतात ना, त्यामुळे होतात, ते मनी लॉन्ड्रिंगमुळे होतात. आपल्यासारख्या गरिबांनी फक्त 10 रुपये लावले किंवा 100-150 रुपये लावल्यानंतर आपल्याला काहीच तिथं प्राप्त होत नाही. व पहा, जरी मी 1,500 रुपये लावले व मला फक्त रिटर्न किती भेटणार आहे, फक्त 10 रुपये जर भेटलं तर 10 रुपयेमधून मी खरंच करोडपती पण बनणार नाही, परंतु आपल्या पैशामुळे काय होणार आहे, दुसरे नक्कीच करोडपती बनतील. कशा पद्धतीने करोडपती बनतील पहा, जर आपण यूट्यूबवर वगैरे तशा पद्धतीने क्लास लावली, ज्या व्यक्तींना काहीच माहिती नाही तशा व्यक्तीकडून पण असं आपण म्हणजे जर शिक्षा वगैरे जर घेत असतो तर तिथं एक चुकीचं होतं. त्यानंतर हे जे मनी लॉन्ड्रिंग आहे, या मनी लॉन्ड्रिंगमुळे तिथे डायरेक्टली त्यांनी एकदा जर मनी लॉन्ड्रिंगचा जर पैसा वगैरे तिथं जर आला तर अगदीच शेअर मार्केटमध्ये एवढा उछाल म्हणजे चढाव उतार वगैरे येतो की तिथं जे मोठे व्यक्ती आहेत ते 50,000 रुपये एका वेळी काढून घेतात. ओके, म्हणजे तिथे 50,000 रुपये आणि आपले फक्त 10 रुपये, म्हणजे एवढी तफावत आहे. त्यामुळे पहा, शेअर मार्केट हे चुकीचं नाही आहे, पण ते गरिबांसाठी किंवा आपल्यासाठी नाही आहे असं मला
थोडंसं म्हणायचं होतं. हां, नक्की जर लावत असाल ना थोडंसं म्हणजे थोडंसं स्टडी करून वगैरे ते तुमच्या पद्धतीनेच लावा. फक्त तुम्ही कोणाच्या बहकाव्यामध्ये वगैरे येऊन तसं पैसा वगैरे लावण्याचा प्रयत्न करू नका. कारण जे फिन इन्फ्लुएन्सर पण आहेत ना, त्यांनी पण स्वतःचंच कमाई करण्यासाठी सर्व तिथं करत आहेत, असं आपलं इथं बेसिकली म्हणणं आहे. ओके, आय होप तुम्ही या न्यूजमधून पण नक्की शिकून घ्याल. त्यानंतर पुढे चला, सत्ताकारण आपल्यासाठी काही गरजेचं नाही. त्यानंतर मराठवाडा आहे, करिअर वृत्तांत स्किप करतोय मी. त्यानंतर पहा, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.